तर welcome students. So now today we can discuss that again some particular type of that integrals. So before that we can state that of the seven standard formulas about that of the square of two terms. बरोबर. तर त्या ठिकाणी आपण x स्क्वेअर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट टर्म स्क्वेअर त्यांच्या बेरीज वजाबाकीचा किंवा त्या ठिकाणी वर्गमूळाचा सर्व दृष्टीने विचार केला. तर ते 7 सूत्र आपणाकडे होत्या आणि मग नाउ वी कॅन डिस्कस टुडे दॅट द इम्पॉर्टंट टाइप ऑफ दॅट द इंटिग्रल. तर सुरुवातीचे जे दोन टाइप्स आहेत दॅट आर व्हेरी युजफुल, कारण त्या टाइप वरती तुम्हाला बरेच पुढचे टाइप ऑफ इंटिग्रल्स मिळत चालतील. आणि मग बघा, तर इंटिग्रल ऑफ टाइप कसं आहे ते बघूया. इंटिग्रल ऑफ टाइप्स दोन आहेत. तर कोणकोणते आहेत बघा. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन, बघा आता जे सांगितलं त्याच्याच प्रमाणे घडेल, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx. आणि दुसरा आहे वर्गमूळामध्ये दॅट इज अ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन स्क्वेअर रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c दॅट ऑफ द dx. तर ह्या दोन टाइपचं इंटिग्रल आपणाला इव्हॅल्युएट करायचं आहे आणि ह्या दोन टाइपचं मिळाले की पुढचे कसे मिळत चालतात ह्याचा विचार आपण करणार आहोत. त्यामुळं इंटिग्रेशनच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या उदाहरणाचं टाइप ओळखता आलंच पाहिजे, तर तुम्ही ते उदाहरण शोधू शकता. झालं. अदरवाइज दॅट बिकम्स डिफिकल्ट विच इज व्हेरी सिंपल. मग आता बघा, तर दॅट इज द क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. And note that in that quadratic equation here we can consider that a is greater than that of the 0. तो आपण पॉझिटिव्हच घेणार आहे. लक्षात आलं. आणि मग टू इव्हॅल्युएट दिस टाइप ऑफ दॅट टू इंटिग्रल्स फॉलोइंग स्टेप्स आर युज्ड. तर खालील स्टेप्स प्रमाणेच त्याला जावं लागतं. तर सी दॅट पहिली स्टेप काय आहे ते बघा. तर सी दॅट to evaluate these both types of that integrals which is a function such that denominator consists a quadratic expression. बरोबर. छेदस्थानी ते वर्ग समीकरण आहे. आणि आता जे आपण 7 टाइप पाहिले त्याच्यामध्ये अशा दोन क्वांटिटीच्या स्क्वेअरची बेरीज किंवा वजाबाकी होती कोणत्याही क्रमाने. हे झाले दोन आणि दुसरा हा एक क्रम होता. आणि मग त्या भाषेमध्ये आपल्याला त्यांना आणायचंय आणि त्यासाठी त्याच स्टेप्स मधून जावं. दॅट आर व्हेरी सिंपल. आणि मग बघा, तर राईट द एक्सप्रेशन. काय म्हणतात ते. राईट द एक्सप्रेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, जे जे काही क्वाड्रॅटिक फॉर्म किंवा टर्म आहे, राईट द एक्सप्रेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ॲज a इंटू ब्रॅकेट. बघा, x square plus b by a into x plus that c upon a where a is greater than 0. म्हणून तर तो a नॉन झिरो पाहिजे. तर आपण त्याला कॉमन घेऊ शकतो किंवा भागू शकतो. आणि याचा अर्थ काय, x स्क्वेअर चा जो सहगुणक आहे तो कंपल्सरी 1 पाहिजे. नसेल तर टेक दॅट आउटसाइड. म्हणजेच काय, that is take that coefficient of x square that is a as common from that quadratic equation. तर हे पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असं पाहिजे की त्या x स्क्वेअर चा सहगुणक एकच असावा. असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आपण त्याला आउटसाइड घ्या टोटल समीकरणामधून नाही, एक्सप्रेशन मधून. ax स्क्वेअर प्लस bx प्लस दॅट ऑफ द c. तर हे पहिलं काम महत्वाचं. पहिलं चुकलं शेवटपर्यंत तुमच्याकडे ती मिस्टेक सापडणार नाही. त्यानंतर आता दुसरं काम त्याच्याही पेक्षा महत्वाचंच ठरणार अर्थातच. झालं. मग काय घेतलं आपण, a कॉमन घेतला. आता वर्गाचं पद जे आहे स्क्वेअर टर्म विच कोएफिशिएंट नाउ बिकम्स दॅट ऑफ द 1. आणि मग बघा देन, आणि मग नंतर काय करायचं बघा. देन write that expressions x square plus b by a into x or कधी कधी असं पण असतं b by a into x minus x square. मग त्याच्यातले हे दोन पहिली टर्म घ्यायच्या कारण हे स्थिर पद आहे. आता पण इथं काय करायचंय,
त्याच्यातलं त्याचं तिसरं पद असं शोधायचं की जेणेकरून दॅट बिकम्स द कम्प्लीट स्क्वेअर ऑर परफेक्ट स्क्वेअर. तर काय करायचं आपल्याला, एक्सप्रेस एक्स स्क्वेअर प्लस बी बाय ए इंटू एक्स और बी बाय ए इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर ॲज अ कम्प्लीट स्क्वेअर. बघा तो शब्द महत्वाचा आहे हा, पूर्ण वर्ग पाहिजे तो. ॲज अ कम्प्लीट स्क्वेअर बाय ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग. आणि हे आपण वर्ग समीकरणात शिकलो. म्हणजे जर पूर्ण वर्ग व्हायचा असेल तर दोन पद तुमच्याकडे असतील, पहिलं आणि दुसरं. तर तिसरं पद हे कोण असतं त्याचा आपल्याला विचार केलेला आहे आणि ते आता इथे उपयोगी येतात. दुसऱ्या स्टेपमध्ये आपलं महत्वाचं काम काय, कन्सिडर or make that the x square plus b by a into x or b by a into x minus x square as a complete square by adding and subtracting. आणि त्याशिवाय त्याचा अर्थ नाही बदलणार. by adding and subtracting 1/2 the coefficient of x. बघा 1/2 the coefficient of x square. तर पूर्ण वर्ग होण्यासाठी तुम्हाला त्या दोन पदांमध्ये काय ऍड करावं लागतं, 1/2 द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. म्हणजे जो x चा सहगुणक आहे त्याच्या निमपटीचा वर्ग त्याच्यात ऍड करायचा. मग इथे x चा सहगुणक कोण आहे, b बाय a. त्याच्या निम्म किती झाले, b अपॉन ट्वाइस a. आणि त्याचा स्क्वेअर काय करायचा, ऍड करायचा. झालं. तर हे दुसरं काम महत्वाचं काय, write that x or express that x square plus b by a into x or b by a into x minus x square as a complete square by adding and subtracting 1/2 times the coefficient of x bracket square. x च्या सहगुणकाच्या निमपटीचा वर्ग ऍड केला की तुम्हाला त्या ठिकाणचे टर्म हे पूर्ण वर्गाच्या भाषेत मिळते. आणि हे आपल्या सूत्रात आहे बघा. बरोबर. समजा उदाहरणार्थ तुम्ही हे घेतलं x स्क्वेअर प्लस दॅट ऑफ द 6x. बरोबर. मग हे पूर्ण वर्ग होण्यासाठी आपल्याला माहिती आहे ते 9 असतं. पण तो 9 कसं येतं, x च्या सहगुणकाच्या निम्मे झाले 3 आणि 3 चा वर्ग आला 9. तर असं हे आहे. फक्त हे शब्दात त्यांनी सांगितलंय त्यामुळे हे लक्षात ठेवायचं व्यवस्थितरित्या. त्यानंतर आता आपलं काम झालं आणि आपण काय केलं, सुरुवातीला दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधून a कॉमन घेतला. एक सहगुणक असला तर ठीकच, पण त्यासाठी एक सहगुणक असेल तर आपल्याला तिसरं पद शोधता येतं. त्यानंतर दुसऱ्या स्टेप्स मध्ये x स्क्वेअर प्लस b बाय a इंटू एक्स और b बाय a इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर मेक एज अ कम्प्लीट स्क्वेअर बाय ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग 1/2 टाइम्स कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. देन these terms which are becomes the, मग काय घडलं त्यावेळेस होणार, then our quadratic expression becomes the sum or difference of, बघा ते इथं काय मिळतंय, sum or difference of two squares. तर दोन वर्गांची तिथं तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी मिळते. आणि तेच आपले पहिले 7 स्पेशल इंटिग्रल होते. त्यासाठीच आपण सुरुवातीला ते कॉल केल्या x स्क्वेअर आणि a स्क्वेअर. तर हा फायदा तिथं होता. तिसऱ्या स्टेप मध्ये काय होतं, देन आवर क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन बिकम्स सम ऑर डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स दॅट इज. मग ते कसे तयार होणार असे होतील बघा, x प्लस, बघा x प्लस दॅट अल्फा दॅट इज अ ब्रॅकेट स्क्वेअर किंवा बीटा घेऊ इथं, x प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस और मायनस अल्फा स्क्वेअर और अल्फा स्क्वेअर मायनस x प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. जसं x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. तर अशा रीतीने हे दोन वर्गांची तिथं तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी मिळेल कोणत्याही क्रमानं. सर्व क्रम आले तर त्याच्यात x वर्ग वजा a वर्ग, x वर्ग अधिक a वर्ग, a वर्ग वजा x वर्ग. म्हणजे हे टर्म पूर्ण वर्ग होते. इथं स्थिर पद राहिलेलं असतं, त्यांची बेरीज वजाबाकी करून अल्फा मिळतं. झालं. आणि एकदा का तुम्ही दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सम ऑर डिफरन्स ऑफ टू स्क्वेअरच्या स्वरूपात अशा प्रकारे मिळवलं की चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला इंटिग्रल मिळतं. देन युजिंग द फॉर्म्युले ऑफ दॅट ऑफ द स्पेशल इंटिग्रल्स. आणि चौथी स्टेप म्हणजे काही प्रश्न नाही. आणि मग आपण त्या स्पेशल इंटिग्रलच्या सूत्रांचा उपयोग करून we can evaluate the given type of that integral which is in terms of that the quadratic expression especially at the denominator. तर अशा ह्या 4 स्टेप्स आहेत.
सांगायला थोडंसं अवघड वाटतं, परंतु प्रत्यक्षात मात्र सोडवताना ते आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणेच ते आपोआप मिळत जातात. परंतु काळजी घ्यावी लागतेच. काय काय करायचं ते आता आपण पाहिलं. साधा आहे. पहिल्यांदा x वर्गाचा सहगुणक 1 च्या व्यतिरिक्त असेल तर कॉमन घ्या. त्यानंतर दुसरं जे x स्क्वेअर आणि x च्या भाषेतलं टर्म राहते त्याला पूर्ण वर्ग करा. कसं? बाय ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग 1/2 टाइम्स कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर न. आणि तिसऱ्या स्टेप्स मध्ये तुम्हाला दोन पदांच्या वर्गांची बेरीज किंवा वजाबाकी तिथं मिळते आणि मग आपल्या स्टँडर्ड सूत्रांचा उपयोग करून आपण त्या दोन्ही टाईपचे इंटिग्रल्स मिळवू शकता. तर असं हे पहिलं काम महत्वाचं झालं. बरोबर? म्हणजे दोन टाईपचे इंटिग्रल्स तुम्हाला मिळाल्या आणि मग आता त्याचा उपयोग कसा पुढे लगेच होतोय ते बघा. आणि मग आता जाऊ पुढच्या इंटिग्रल टाईपकडे. तर बघा आता इंटिग्रल ऑफ टाईप, व्हेरी इंटरेस्टिंग दॅट. इंटिग्रल ऑफ टाईप बघा आता कसं टाईप आहे ते. इंटिग्रल ऑफ 1/a टाइम्स sin स्क्वेअर x प्लस b टाइम्स cos स्क्वेअर x प्लस दॅट c दॅट ऑफ द dx. तिसरा टाइप कसा आहे तुमचा? 1/a टाइम्स sin स्क्वेअर x प्लस b टाइम्स cos स्क्वेअर x प्लस दॅट c dx. म्हणजे इथं त्या छेदस्थानी तुमचं साइन आणि कॉसचे स्क्वेअर्स आहेत. त्याच्यात हे जे सहगुणक आहेत हेच उदाहरण ह्याच टाइप आणखी 3 प्रकारे घडू शकता. म्हणजे मी जर c = 0 घेतला तर असा प्रकार येतो. त्यामुळे एकच टाइप आहे ना त्या ठिकाणी, b टाइम्स cos स्क्वेअर ऑफ x. ह्याच टाइप नुसार त्याचा विचार करायचा. नंतर समजा b 0 घेतला तर 1/a टाइम्स sin स्क्वेअर x प्लस दॅट c. नंतर a 0 घेतला तर 1/b टाइम्स cos स्क्वेअर ऑफ x प्लस दॅट ऑफ द c dx. तर त्या एकाच टाइप मध्ये असे 4 टाइप लपलेले असतात. तिन्हीच्या तिन्ही कधीच 0 नसतात. कोण एखादा 0 असू शकतं, 2 पण 0 असू शकतात, परंतु 3 मात्र कधीच 0 नसणार. म्हणजे असे हे उदाहरण तुम्हाला टाइपच ओळखता आलं पाहिजे. टाइप ओळखता आले की प्रोसिजर येते, प्रोसिजर आले की इंटिग्रल मिळून जातं. त्यामुळे ह्या टाइप फार उपयोगीच्या आहेत. अशा त्या 4 टाइप एकाच टाइप मध्ये लपलेल्या आहेत. आणि मग इथं सुद्धा 4 स्टेप्स आहेत. तर सी दॅट ऑब्झर्वेल. मग आता आपण वर्ग समीकरणाचा विचार केला. कोणता? 1/ax² + bx + c dx किंवा इंटिग्रल ऑफ 1/√ax² + bx + c dx. आणि त्याच्यासाठी आपण काय काय केलं आताच ऑब्झर्व केला. बरोबर? आता आपण हे इंटिग्रल इव्हॅल्युएट करण्यासाठी काय करायचं ते बघा. तर पहिली स्टेप काय आहे ती सी दॅट. नाउ टू इव्हॅल्युएट दिस टाइप ऑफ इंटिग्रल, first divide to the numerator and denominator by sin square x or cos square of x. तर प्रथम काय करायचं? त्या दिलेल्या इंटिग्रल मधील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला sin स्क्वेअर x न भागा किंवा cos स्क्वेअर x न भागा. पण आपण शक्यतो cos स्क्वेअर न भागू, म्हणजे टॅनच्या स्वरूपामध्ये आपण येतो. वाटल्यास मी अगोदर cos स्क्वेअर हा शब्द देतो, म्हणजे त्याला अगोदर आपण प्रेफरन्स द्यायचा. cos square of x or that is the sin square of x. तर प्रथम काय करायचं? न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला cos square of x न शक्यतो, आणि तिथं जर थोडासा डिस्टर्ब झाला तर sin square ने डिवाइड करा. झालं? त्यानंतर दुसरी स्टेप बघा आता. त्यानंतर एक्सप्रेस दॅट the term sec square of x or that is cosec square of x if there exist at the denominator by 1 plus tan square of x or by 1 plus cot square of x. ह्याच फंडामेंटल आयडेंटिटी आहे. 1 plus tan square theta equal to sec square theta, 1 plus cot square theta equal to cosec square theta. जर त्या ठिकाणी छेदस्थानी हा भागाकार घडल्यानंतर सेक स्क्वेअर किंवा कोसेक स्क्वेअर असेल तर त्यांच्या ऐवजी कोण एक्सप्रेस करायचा? 1 plus tan square x or 1 plus cot square x. झालं? अंशाला काही करायचं नाही. बघा तुम्ही अंशाला जर भागितला आपण 1/cos square x तर sec square x राहते. फक्त छेदस्थानी sec square किंवा cosec square आलं तरच, म्हणून एक्झिस्ट हा शब्द होता. झालं? आणि मग आता बघा, then by using the substitution tan of x equal to t, आणि मग आपण कुठलं
सबस्टिट्यूशन उपयोगात आणणार tan of x equal to t, we get or we reduce the integral as 1 upon at square plus bt plus c that of the dt. आणि मग आपण कोणत्या सबस्टिट्यूशनचा उपयोग करणार तर tan x equal to t चा or cot x equal to t चा. पण शक्यतो आपण tan चा उपयोग करायचा. cot आले की बरोबर cosec स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो किंवा काय असेल ते आपली ऍडजस्टमेंट होत्या. म्हणजे आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्येच आहोत अजून आपल्याला दोन मेथड शिकायच्या. म्हणजे याच्यातच एका टाईप वरून दुसरं टाईप, दुसऱ्यावरून तिसरं टाईप असं मिळत चाललंय. व्हेरी दॅट इज द इंटरेस्टिंग इफ यू कॅन थिंक. इफ यू डू नॉट थिंक दॅट इज द व्हेरी डेंजर. बरोबर विचार केला एकदम सिंपल होता. त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपलं हवंच. थोडं डिस्टर्ब झालं की मग ते मिळत नाही. झालं. तिसऱ्या स्टेपला आपण काय करणार लेट अस पुट और यूज द सबस्टिट्यूशन tan x equal to t or cot x equal to t, then our given integral which is in terms of that the trigonometric form becomes to the quadratic expression 1 upon at square plus bt plus c dt. आणि मग त्याला कसं इव्हॅल्युएट करायचं आत्ताच आपण शिकलो. आणि मग then evaluate this integral by using the process or method of that quadratic expression and obtain the integral of that given function. चौथी स्टेप म्हणजे आपली फॉर्मॅलिटी म्हणून आहे. इथं आपण आलो की बरोबर त्या टाइप मध्ये जायचं. त्या टाइप मध्ये गेलं की पाठीमागच्या सूत्राला यायचं. पाठीमागच्या सूत्राला गेलं की बरोबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये जायचं. तर असं आपण पाठीमागच जातो. म्हणून पाठीमागून पुढे येताना पाठीमागचा पण विचार केला पाहिजे. बरोबर. तर अशा रीतीने हे इंटिग्रल तुम्हाला मिळेल. तर याच्या पण चार स्टेप्स होत्या. साध्या होत्या बघा. डिवाइड बाय cos square x or sin square x, express the denominator if possible at the x square by fundamental entity and use the substitution tan x equal to t. आणि मग तुम्ही बरोबर क्वाड्रॅटिक नेचर मध्ये जाता की त्याची मेथड आपण आताच डिस्कस केली. हे होतं तिसऱ्या टाइपचं इंटिग्रल. पहिले दोन एकत्रित डिस्कस केले. हे होतं दुसरं. आता तिसरं एक आहे बघा. तर हे चारही एकत्रित आपण शिकतोय कारण सर्वांची प्रक्रिया तीच आहे बघा. इंटिग्रल ऑफ टाइप. आता कसं इंटिग्रल आहे ते बघा. 1 अपॉन परत मगासारखे चार घडतात खऱ्या अर्थानं. a sin x प्लस b cos x प्लस that c dx. मगा स्क्वेअर होता हा भागाकार करता येत नाही. मगाचा पण भागाकार करता येत नाही. 1 अपॉन x प्लस bx प्लस c dx त्याचा पण भागाकार करता येत नाही. म्हणून तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जावं लागतं. आता हे फार महत्त्वाचं आहे बघा. मग अगेन हिअर दॅट थ्री कोएफिशियंट्स a b c मे नॉट बी 0 ॲट सेम टाइम. ते तिघही ॲट ए टाइम 0 नसतात. नाहीतर ती फंक्शनच इव्हॅल्युएशन किंवा नाहीशी होत्या. बरोबर. मग समजा c 0 असेल तर असं इंटिग्रेट आहे मला सारखं a sin x प्लस b cos x दॅट ऑफ द dx. हेच टाइप b 0 आलं तर त्या ठिकाणी a sin x प्लस दॅट ऑफ द c आणि a 0 आलं तर 1 अपॉन b cos x प्लस दॅट ऑफ द c dx. हे तीन सेपरेट सांगण्यापेक्षा एकत्रितरित्या त्यांनी ते दिलेले आहेत. हे तुम्ही नाही म्हणायचं त्या ठिकाणी की आपल्याला हेच टाइप होतं हे कसं नाही येणार. तर त्याच्यात हे पण तुमच्याकडे इन्फॉर्म पाहिजे. कधी a 0 असतो, कधी b 0 असतो, कधी c 0 असतो, कधी तिन्हीचे तिन्ही नॉन 0 असतात. म्हणून आपण ह्या टाईपकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मग आता इथं मात्र काय करायचं ते बघा. इथं मेथडपेक्षा ॲक्च्युअल ते इंटिग्रल आपण कसं रिड्यूस होत आहे त्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला याचा विचार करणार. तर पहिलं महत्त्वाचं काय ते बघा. तर टू इव्हॅल्युएट दिस टाइप ऑफ इंटिग्रल यूज द स्टँडर्ड सबस्टिट्यूशन tan x/2 इक्वल टू t. तर काय सबस्टिट्यूशन आहे. इथं जो एंगल असतो त्याच्या निम्मा एंगल इथं आलाय. म्हणून लक्ष ठेवा. आपण हे 11वी शिकलो ते सूत्र. हाफ एंगल फॉर्म्युली, डबल एंगल फॉर्म्युली, ट्रिपल एंगल फॉर्म्युली. बरोबर. अलाइड एंगल सगळं उपयोगाला येतं. तर याचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन कोण आहे tan x/2 इक्वल टू t. मग आता कसं इव्हॅल्युएट होते ते बघा. मग tan चा व्हॅल्यू कोण आला sec स्क्वेअर x/2 परत x/2 चा 1/2 विथ रिस्पेक्ट टू x म्हणून dx. इथं आलं तुमचं 1 dt किंवा dt. मग आपल्याला dxच पाहिजे ना. सगळी रिप्लेसमेंट आता बघा tan x/2 च्या ऐवजी t आलं. इथं तुम्ही तर कुठंच tan x/2 नाही. कसं येते ते बघा. आता आपला dx चा विचार होईल.
मग dx इक्वल टू हे दोन तिकडे जातील ट्वाइस dt अपॉन किंवा 2 टाइम्स dt अपॉन हे sec स्क्वेअर x/2 छेदस्थानी आले. बरोबर. तर हा अँगल आहे आणि हे त्या ठिकाणचं सहगुणक म्हणजे छेदस्थानचे अंशस्थानी गेले. पण असं चालत नाही. का चालत नाही? कारण इकडे विथ रिस्पेक्ट टू टी आहे डेरिव्हेटिव्ह, इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. याचा अर्थ सेक स्क्वेअरला टॅनच्या स्वरूपात लिहायचं आणि ते तर आपण नेहमीच प्रक्रिया अवलंबतो. दॅट इज 2 अपॉन, बघा ते सबस्टिट्यूशन कसं फायद्याचं ठरलं. 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2 दॅट ऑफ द dt. आणि मग तुम्हाला dx च्या ऐवजी पूर्णपणे t च्या स्वरूपामध्ये रिप्लेसमेंट येते 2 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर dt. याला नाव देऊ 1 नंबर. प्रथम आपण त्या dx सबस्टिट्यूशन ठेवल्यानंतर dx च्या ऐवजी t च्या स्वरूपामध्ये कोण आलं 2 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर dt झालं. बाकीचे सूत्र तुमच्याकडे आहे. dx ची जागा झाली आता t च्या स्वरूपामध्ये. we know that sin of x equal to half angle formula in terms of that tan 2 tan x/2 upon 1 plus tan square x/2. इथं t किंवा tan असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. आणि मग आपल्याला हे दुसरा पार्ट येतो sin of x equal to twice t upon, इथं फक्त 2 अपॉन आहे. फरक लक्षात घ्या. sin x equal to 2 tan x/2 upon 1 plus tan square x/2. हे 11वीतले सूत्र म्हणून 11वी फार उपयोगीचे आहे ना. लक्षात आलं. तर त्याला नाव देऊया 2 नंबर. साइनचा प्रश्न भेटला. आता राहिला त्या ठिकाणी कॉसचा. त्याचं पण सूत्र आहे बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर x/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2. उदाहरण सोडवताना हे सर्व तुम्हाला द्यावं लागेल. आता आपण कंबाईन किंवा इन्फॉर्मेशन देत आहोत. आणि मग cos x इक्वल टू काय येणार 1 मायनस t स्क्वेअर अपॉन दॅट ऑफ द 1 प्लस t स्क्वेअर कॉल दॅट ऑफ द 3. आणि मग तिथं असणारे सर्व x च्या भाषेतले नेचर्स sin x cos x dx हे कोणाच्या भाषेत आले t च्या भाषेत आले. त्यावेळेस स्टँडर्ड सबस्टिट्यूशन काय होतं tan x/2 इक्वल टू t. म्हणजे इथला जो अँगल असेल त्याच्या निमपटीचा इथे असतो. आणि मग हे झालं पहिलं सगळं काही कार्य किंवा त्या ठिकाणची प्रक्रिया. आणि मग रिप्लेसिंग दॅट ॲक्च्युअली व्हॅल्यू ऑफ द dx sin x cos x our integral reduces to the form that is at square plus bt plus c into that of the dt. आणि मग हे सर्व काही रिप्लेस केलं, स्वरूप दिलं, व्यवस्थितपणे कॉल केलं, नंतर त्याचं रूपांतर हे अशा प्रकारच्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मध्ये होतं की ज्याचं इंटिग्रल आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं हे पहिलं जे टाइप आहे ना इंटिग्रल ऑफ 1 अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस दॅट ऑफ द c किंवा स्क्वेअर रूट मध्ये ते फार उपयोगीचं आहे. त्याच्यावरतीच पुढचं सगळं इंटिग्रल्स आता आपल्याला कलेक्ट होत जाणार आहे. आणि मग काय म्हटलं आपण रिप्लेसिंग द व्हॅल्यूज ऑफ dx sin x and cos x in that of the given integral with that of the substitution we can reduce the given integral which is in the trigonometric nature to that of the standard quadratic expression 1 upon at square plus bt plus c into dt and then it is evaluated by its procedure. तर अशा रीतीनं हे एक इंटिग्रल मिळालं. आणि आता त्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन आहे. बघा आता फक्त मी अँगलच्या भाषा बदलतो. बाकी कुठं बदल होतो ते बघूया. आणि मग चौथं टाईप आहे त्याच्या पुढचा इंटिग्रल ऑफ टाईप a टाइम्स साइन ऑफ 2x प्लस b टाइम्स कॉस ऑफ 2x प्लस c दॅट ऑफ द dx. बघा परत ह्याच्यात 4 टाईप येतात. हे एक तिघही नॉन झिरो असताना c झिरो असेल a sin 2x प्लस b cos 2x, b झिरो असेल a sin 2x प्लस c, a झिरो असेल b cos 2x प्लस c. एकात 4 प्रकार तिथं डिस्कस आहेत. तिघही ॲट ए टाइम झिरो नसणार. आणि मग आता इथं बघा मगाच म्हटलं मी इथं अँगल x सबस्टिट्यूशन tan x/2 इक्वल टू t. आता आपला बदल फक्त कुठं होतोय ते बघा. तर ऑब्झर्व दॅट. तर व्हेरी वेल. तेव्हा टेक्निक तुम्ही लक्षात ठेवा. उदाहरण आपण लक्षात ठेवू शकत नाही. समोर उदाहरण आले की त्याची प्रक्रिया, त्याचं मेथड, त्याची प्रोसिजर लक्षात आली पाहिजे.
मग टू इव्हॅल्युएट दिस टाइप ऑफ इंटिग्रल इट्स स्टँडर्ड सबस्टिट्यूशन इज tan x इक्वल टू t. त्याच्या हाफ इथं पाहिजे. मग तिथं 4x असलं इथं 2x घ्या, 8x असलं 4x घ्या. हे सीईटीला तुम्हाला उपयोगीला पडतं हा टेक्निक. तुमच्याकडे फक्त एवढंच असतं स्टँडर्ड मध्ये. ते विचारताना ते 12x विचारतात, 112x विचारतात किंवा 11x सुद्धा विचारू शकतात. त्याच्या निम्म्याला इथं सबस्टिट्यूट करा. लक्षात आलं? त्यामुळे हे टेक्निक फार उपयोगीचं आहे. मग आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह कोण आला? सिंपल वे sec2x dx इक्वल टू dt. फक्त एवढाच बदल असेल ना बघा. and therefore dx equal to 1 upon sec2x dt. परंतु 1 upon 1 plus tan square x. कारण x आणि dt नाही चालत. आणि मग आलं तुमचं 1 upon 1 plus t square dt. that is the only change of that dx. मग dx बरोबर काय होतं? 2 upon 1 plus t square. का होतं? तर अँगल होता तुमचा x/2. आता अँगल आहे त्या ठिकाणी x. बाकीचं नाही बदलत. का नाही बदलत ते बघा. आता तुम्हाला sin of 2x पाहिजे. आपण याचे सुद्धा सूत्र डबल अँगल मध्ये पाहिल्या आणि ते कसे असतात म्हणून तर ते सबस्टिट्यूशन स्टँडर्ड आहे, उपयोगीचं आहे. 2 tan x upon 1 plus tan square x. आणि मग sin of x बरोबर तेवढंच आलं twice t upon 1 plus t square. झालं. आणि cos of 2x चं पण सूत्र आपल्याकडे आहे 1 minus tan square x upon 1 plus tan square of x. बरोबर. आणि मग हे काय येतं तुमचं 1 minus t square upon 1 plus t square. हे नाही बदलले, अँगल बदलला म्हणून मूळ अर्थ तोच राहिला. इथं 2x इथं x, इथं x इथं x/2. त्या सबस्टिट्यूशन सुद्धा तुमचं x/2 आपोआप होतं. मूळ अर्थ लक्षात ठेवायचा. 2x आलं tan x इक्वल टू t पुट करा. बरोबर. त्यानंतर आणि मग आता सर्व काही रिप्लेस केल्यानंतर then by replacing the value of that dx sin of 2x cos of 2x and simplifying it, our integral reduces to the quadratic expression as a t square plus that dt plus that c that of the dt, which can be evaluated as previous. बघा 3 ठिकाणी ह्याचा उपयोग झाला. बरोबर. तर अशा रीतीनं हे 5 टाइप तुमच्याकडे होते. आज आपण त्यांचा विचार केला. 1 upon ax square plus bx plus c, 1 upon square root of ax square plus bx plus c, 1 upon a sin x plus a times sin square x plus b times cos square x plus c, 1 upon a sin of x plus b cos of x plus c, आणि 1 upon a sin 2x plus b cos 2x plus that of the c. तरी सर्वांची प्रक्रिया एकच आहे. थोडा थोडा अँगल नुसार बदल होतो. शेवटी आपण ह्या क्वाड्रॅटिक नेचर मध्येच येतो. म्हणून तर ते एकत्रितरित्या आपण घेण्याचा प्रयत्न केला. तर असे हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आज तुमच्याकडे आली. तर वेल थिंग्स दॅट यू कॅन ऑब्झर्व वेल, यू कॅन स्टडी वेल, गेट दॅट ऑफ द सक्सेस डेफिनेटली. आणि मग 2-4 उदाहरणं बघू म्हणजे आपला अजून थोडा वेळ आहे. तर असे आज महत्त्वाचं डिस्कशन तुमच्याकडे प्राप्त झाल्या. तर 5 इंटिग्रल्स मिळाले बघा. 1 2 3 4 4 5 बरोबर. तर बघूया आता. तर सी दॅट इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. हे ठरलेले वाक्य असतात किंवा इव्हॅल्युएट द फॉलोइंग किंवा इंटिग्रेट द फॉलोइंग काही असू द्या. पहिलंच उदाहरण बघा आता कसं आहे. अगोदर क्वाड्रॅटिक नेचरचा आपण विचार करणार. 1 अपॉन जे काही सांगितले त्यानुसार विचार करायचा. 4x square minus 3dx. सी दॅट डोंट दॅट मिस दॅट थिंग्स. तर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक त्याचा विचार करायचा. पण सोप्या उदाहरणाशिवाय आपल्याला अवघडाकडे जाता येत नाही. तर let us take that I equal to integral of 1 upon 4x square minus that of the 3dx. म्हणजे वर्ग समीकरण आहे आणि 2 वर्गांची वजाबाकी किंवा बेरीज आली पाहिजे आणि त्याच्यात कंपल्सरी x वर्गाचा सहगुणक एकच पाहिजे. काय एक पाहिजे? कारण हे 5 टाइप आपण शिकलो. 1 upon x square plus a square minus आणि a square minus x square. म्हणूनच आपण अशा रीतीने विचार करा. आपल्याला कुठल्या सूत्राचा उपयोग करायचा आहे त्याच्या भाषेत गेलं की ते येतं. म्हणून तुम्ही पहिल्यापासून थोडंसं अलर्ट राहा.
परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका, त्याचा फायदा घ्या. झालं. मग x वर्गाचा सहगुणक 4 आहे, तो छेदस्थानमधून बाहेर घ्यायचा आहे, म्हणजेच 1/4 टाइम्स इंटिग्रल ऑफ, आणि हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे हा, बाकी काही नाही बघा. 3/4 dx. झालं. एक तर पूर्ण वर्ग आहेच, दुसऱ्याला आता त्या भाषेतच लिहायचा, तरच आपल्याला ती टाईप उपयोगाला आणता येता. 1/4 टाइम्स 1/x² मायनस, मग 3 आहेत का पूर्ण वर्ग? नाही, त्याला वर्गमूळ टाकू. असेलच असं नाही या, 4 मात्र आहेत, आणि मग तो असणार पूर्ण वर्ग. आता आले तुमचे dx. आणि मग आता हेच इंटिग्रल आपण अशा रीतीनं आपल्या सूत्रासाठी ट्रान्सफर केलं, बदललं. तिसरी स्टेप महत्वाची होती बघा. राईट दॅट एक्सप्रेशन ॲज अ सम ऑर डिफरन्स ऑफ 2 स्क्वेअर्स. ते 2 स्क्वेअर जे असतात त्याच्यात एक चलपद असतं आणि एक कॉन्स्टंट टर्म असते. आणि मग कुठलं सूत्र उपयोगात आणायला गेला तर आपल्याकडं 1/x² मायनस a² dx. सुरुवात आहे, त्याचं इंटिग्रल काय येतं बोला पटकन. दॅट इज 1/2 a log of x minus a upon x plus a plus that c. वाटल्यास म्हणायचं तुम्ही परीक्षेत सुद्धा, आपल्याला त्यामुळे त्या उत्तराला स्ट्रॉंगनेस तयार होता. झालं. आणि मग आपला इंटिग्रल कडे या. I = 1/4, तो कॉन्स्टंट आहे बघा. झालं. हा इथला, आता ह्या सूत्रातला कसं आहे ते 1/2 a, 1/2 a, आणि a च्या ऐवजी कोण आहे इथं, तर हे रिप्लेसमेंट चुकू नका बघा. 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू लॉग ऑफ, ब्रॅकेट टाकवा, x ला xच आहे, मायनस a स्क्वेअर रूट 3/2 डिवायडेड बाय x प्लस स्क्वेअर रूट 3/2 कंस पूर्ण. आणि इथंच थांबू नका, शक्य तेवढं त्याला स्वरूप देण्याचा प्रयत्न करा. 1/, हे दोन याला कॅन्सल झाले बरोबर, आणि किती राहिले शिल्लक. शेवटी चुकू नका, कारण ह्या चुकांमुळे तुमचा 1 मार्क जातो कुठाच्या ह्या स्वरूप देण्याच्या प्रक्रियेमध्ये. त्या साध्या साध्या गोष्टी आपण किती वेळा त्यांचा उपयोग करत आहोत बघा, तेच येत आहे, म्हणून आपण शिकायला हवं व्यवस्थित. लॉग ऑफ, मग आता याचा छेद समान करू आणि मग कॅन्सलेशन करू. म्हणजे 2 इकडे आणूया लसाई प्रमाणाचा. हे स्वरूप देण्याची प्रक्रिया चुकू नका. अपॉन दॅट 2, वाटल्यास एक स्टेप जाऊ द्या, परत इथं आलं 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन दॅट 2 ब्रॅकेट कंप्लीट. बघा आपोआप तयार होत चालला. असंच आपल्याला तयार करायचं. हे त्यांनी सुरुवातीला एकदम साधं दिलंय, तर साधंच आपल्याला पुढे उपयोगीला येतं. आणि मग आता प्रश्न मिटेल. अँड देअरफॉर आवर इंटिग्रल I = 1/4 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू लॉग ऑफ. तर हे 2 कॅन्सल झाल्या. आणि मग बघा किती छान आलं. 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3. आपले इंटिग्रल कसं होतं, x मायनस a अपॉन x प्लस a. बरोबर ह्यांचे वर्गमूळ इथं आले. तर असं हे व्यवस्थितरित्या सोडवण्याचा प्रयत्न करा. हेच टेक्निक आपल्याला पुढे फायदेशीर ठरतं. म्हणून अगोदर पासून उदाहरणावरती लक्ष ठेवाच तुम्ही. झालं. आणखी एक बघू, म्हणजे थोडंसं त्याच्याबद्दलची संकल्पना क्लिअर होत चालत्या. तर इंटिग्रल ऑफ बघा सिमिलर 1/25 मायनस 9x² dx. सेम वे, काही प्रश्न नाही हा. तर लेटेस्ट टेक दॅट I = इंटिग्रल ऑफ. कोणतीही क्रम येऊ शकतो असा, x² अधिक a² किंवा a² मायनस x² किंवा x² मायनस दॅट ऑफ द a². हे 3च पर्याय आहेत. ह्याचे 2 पर्याय का नाहीत, कारण बेरजेमध्ये क्रम बदलला तरी चालतो. हे आपण किती वेळा सांगितलं ते बघा, लक्षात ठेवा. आता परत x² ला सहगुणक आला, त्याला आउटसाइड घेऊ. 1/9 टाइम्स इंटिग्रल ऑफ बघा 25/9 मायनस x² dx. तर ह्या स्टेपला फार महत्व आहे. लक्षात आलं. मग आता आलो आपण x वर्गाचा सहगुणक प्रथम 1 झाला. आता 2 नाही, पूर्ण वर्गाच्या स्वरूपात लिहायचं वजाबाकीत किंवा बेरजेच्या भाषेमध्ये. मग याचा वर्गमूळ किती आलं, 5/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दॅट ऑफ द x² dx. आता कुठल्या टाइप मध्ये आलो, वी नो दॅट. म्हणा तिथं इंटिग्रल ऑफ 1/, कॉन्स्टंट टर्मचा वर्ग अगोदर आहे हा, 5/3 ब्रॅकेट स्क्वेअर a² मायनस x² dx.
तेच इंटिग्रल 1/2 a log of that a plus x upon that a minus x plus c. वेल दॅट. आणि मग किती छान इंटिग्रल येईल बघा. therefore I equal to इथला सहगुणक 1/9 हा. आता ह्या सूत्रातला बघा 1/2 टाइम्स किती 5/3 a च्या a वर्ग a ला कोण आहे 5/3 म्हणून लक्ष ठेवा काही नाही बघा. log ऑफ परत a आला तुमचा 5/3 प्लस x डिवायडेड बाय 5/3 मायनस x प्लस दॅट c. हे बघा कॉन्स्टंट दिला होता का बरं. दिला नसेल तर द्यायचा तो नाही दिला तरी 1 मार्क जातो. आता इथलं स्वरूप द्यायचा. हा 3 2 ला भाग जातो का नाही जातो. ह्या 9 ला जातोय ना बरोबर. मग 3 2 6 5 30 झाले. 5 2 10 90 90 भागिले 3 कसाही भागाकार गुणाकार करा परंतु चुकू नका. 1/30 टाइम्स log ऑफ परत लसावी पूर्ण करा 5 प्लस 3x अपॉन दॅट 3 डिवायडेड बाय किती व्यवस्थित येते बघा 5 मायनस 3x अपॉन दॅट 3. हे चुकू नका. आणि मग शेवटी इथं देतो and therefore I equal to 1/30 टाइम्स log ऑफ कोण आले इंटिग्रल. आता छेद समान कॅन्सल झाले बरोबर अवयव आले प्लस दॅट c 5 प्लस 3x अपॉन 5 मायनस 3x. तर असे हे उदाहरणं वगैरे आज तुम्हाला मिळालेले आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग वी कॅन लर्न टुडे. बाकीचं काही इम्पॉर्टंट नसतं असं नाही. सगळंच इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुमची साथ महत्वाची आहे. तर बाकीचे बघू नंतर.